खालापूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। निगडोली गावात एका वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नातेवाईकांचा आक्रोश पाहून गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले। खालापूर तालुक्यातील निगडोली गावात मंगळवारी 26 मे रोजी एक दुहेरी हत्याकांड उघडकीस आलं। बँकेतून सेवानिवृत्त झालेले 75 वर्षीय रघुनाथ दत्तू फराट आणि त्यांची 72 वर्षीय पत्नी सुरेखा रघुनाथ फराट यांची अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध दाम्पत्य घरात एकटेच राहत होते। दिवसभर फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा नातू आदित्य फराट याला संशय आला। त्याने निगडोली येथील घरी धाव घेतली। घराचा दरवाजा अनेकदा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने मागील दरवाजातून घरात प्रवेश केला। घरात प्रवेश करताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली। आजी आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले। रघुनाथ फराट यांचा गळा चिरण्यात आला होता, तर सुरेखा फराट यांच्या तोंडावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते। इतकंच नव्हे तर त्यांच्या अंगावर राख आणि पालापाचोळा टाकण्यात आल्याचंही आढळून आलं। ही भीषण दृश्य पाहताच आदित्यने आरडाओरडा केला। त्यानंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले आणि संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांसह फॉरेन्सिक लॅबची टीमही तपासासाठी पोहोचली असून परिसराची कसून पाहणी करण्यात येत आहे। मात्र वृद्ध दाम्पत्याची इतक्या निर्दयी पद्धतीने हत्या का करण्यात आली, यामागे चोरीचा हेतू होता की जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण खालापूर तालुका हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।